अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. आपण प्रकरण 8वी विकास प्रशासन पाहत आहोत. या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण विकास प्रशासनाची वैशिष्ट्ये पाहत आहोत आणि विकास प्रशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये पाहत असताना आपण आधीच्या तसाल्यातील पहिला मुद्दा बदलाभिमुख हा पाहिलेला आहे. आणि याचा अभ्यास करत असताना आपण पाहिले होते की आम्ही देशाचा विकास साध्य करण्यासाठी किंवा स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये शासनासमोर मोठी आव्हाने होती. मग दारिद्र्य असेल, उपासमार असेल किंवा आर्थिक मागासलेपण असेल, मग या सर्व गोष्टींवर जर मात करावायची असेल तर आपण अर्थव्यवस्थेच्या पारंपरिक क्षेत्राकडे म्हणजेच कृषी क्षेत्राकडे लक्ष न देता, म्हणजे त्याचा तर विकास करावायचाच आहे, परंतु ते करत असताना आपण औद्योगिकरण, धरण बांधणी व जलविद्युत प्रकल्पांची त्या ठिकाणी उभारणी केलेली आहे आणि याच्या माध्यमातून आपण आपल्या देशाचा विकास त्या ठिकाणी साध्य केला आहे. आणि या प्रकल्पांची उभारणी करत असताना आपण सार्वजनिक क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे व विकास करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. म्हणजेच आम्ही नवीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तशा पद्धतीने देशाचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. यातील आपल्याला दुसरा मुद्दा सांगता येणार आहे उत्पादनाभिमुख. आणि हा मुद्दा पाहत असताना याच्यामध्ये आपल्याला सांगता येणार आहे विकास प्रशासनाचे उद्दिष्टे हे नेमकं काय आहे, तर निष्पत्ती आणि परिणाम साध्य करणे हे आहे व त्यासाठी कामाचे मूल्यमापन करायचे नियम तयार करण्यात आलेले आहेत. आणि हे नियम साधारणतः संख्यात्मक अशा स्वरूपाचे असतात. जर विकास प्रशासनाचे उद्दिष्ट हे जर बदल घडविणे हे असेल तर तो बदल घडवण्यासाठी काही लक्ष्य, काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवणे आवश्यक आहे. आणि यामुळे प्रशासकीय विभाग अपेक्षित ध्येय त्या ठिकाणी गाठू शकतात आणि या ध्येयावर जर भर दिला तर प्रशासन अपेक्षित बदल त्या ठिकाणी साध्य करू शकतात. आणि म्हणूनच याचं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा शासन ठरवते की अर्थव्यवस्था वाढीचा दर प्रतिवर्षी 8 ते 10% असावा, तेव्हा वाजवी आणि साध्य करता येण्याजोगी उद्दिष्टे सरकार ध्येय म्हणून समोर ठेवते. त्याच्यानंतर बघा, यातील तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे लोकसहभाग. तर लोकसहभाग हा मुद्दा सांगत असताना हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हा मुद्दा पाहत असताना किंवा कोणताही विकास करत असताना किंवा कोणतंही कार्य करत असताना किंवा कोणत्याही कार्याला प्रारंभ करत असताना लोकसहभाग हा महत्त्वाचा असतो. आणि लोकसहभागाशिवाय आपणाला कोणतेही कार्य हे यशस्वी करता येणार नाही. आणि हा मुद्दा पाहत असताना विकास ही एक सामाजिक आणि आर्थिक बदलांची प्रक्रिया आहे. विकास म्हणजे काय, तर सामाजिक बदल, आर्थिक बदल म्हणजे थोडक्यामध्ये विकास आपल्याला म्हणता येणार आहे. सुधारणा होणे, प्रगती होणे म्हणजे विकास. त्यामुळे लोकांचा सक्रिय सहभाग हा महत्त्वाचा आहे. कारण कितीही आपण कायदे जर कडक केले
तरी त्या कायद्यांची अंमलबजावणी लोकांच्या माध्यमातून केली जाईलच असे नाही. तर तशा पद्धतीने जर आपण लोकांची मानसिकता बदलली तर लोक स्वतःहून ते कायदे पाळतील, त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणूनच लोकसहभाग हा त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो कोणत्याही कार्यामध्ये. जर विकासाची प्रक्रिया ही जर आपल्याला समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जोडलेली नसेल तर ती प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात येणे कठीण आहे. म्हणजेच विकासाची प्रक्रिया ही जर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जर आपण पोचवली तरच त्यामुळे आपल्याला विकास साध्य करता येणार आहे. आणि मग त्याच्यासाठी नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यमापन या प्रक्रियांमध्ये लोक सहभाग त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. आणि आपण जर आपल्या देशाचा जर विचार केला तर भारतासारख्या बहुविध देशांमध्ये लोकसहभाग आवश्यक असतो. आणि आपण आपल्या देशाचा विचार केला तर प्रत्येक राज्याची असणारी भाषा ही वेगळी आहे. प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक राज्याचं असणारं वातावरण हे वेगळ्या अशा पद्धतीचं आहे. आणि म्हणूनच विविध प्रदेशातील लोकांच्या असणाऱ्या गरजा, आवश्यकता, त्यांची निवड, त्यांची आवड या त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत हे आपल्याला नाकारता येणार नाही. कारण भारत देश हा बहुभाषिक देश आहे. म्हणूनच भारत सरकारने 1952 सामूहिक विकास कार्यक्रम आणि 1953 राष्ट्रीय विस्तार सेवा त्या ठिकाणी सुरू केल्या. मग याचे उद्दिष्ट काय, तर ग्रामीण आणि दूरस्थ क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी विकास करावायचा आहे. भारत हा देश बलाढ्य अशा पद्धतीचा आहे. भारत देश हा खंडप्राय अशा पद्धतीचा देश आहे. आणि भारताचा जर भौगोलिक विचार केला तर भारताचा विस्तार हा प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून या सर्वांपर्यंत विकास पोचविणे किंवा सरकारच्या योजना पोचविणे महत्त्वाचे आहे. आणि मग या कार्यक्रमांमुळेच ग्रामीण भागावर त्या ठिकाणी शासनाने लक्ष केंद्रित केलेले आहे. हे आपल्याला वेगवेगळ्या 2 घटना दुरुस्त्यांच्या माध्यमातून सांगता येणार आहे. 73व्या आणि 74व्या संविधानात्मक घटनादुरुस्तीने ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग त्या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजेच भारतामध्ये ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये मग त्या ठिकाणची ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल, यांनासुद्धा त्या ठिकाणी काही महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत. आणि त्या ठिकाणचं स्थानिक प्रशासन त्यांच्या अधिकारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न करतं. त्याच पद्धतीने राज्य सरकारला सुद्धा काही अधिकार आहेत, केंद्र सरकारला अधिकार आहेत, भारताच्या राष्ट्रपतीला सुद्धा अधिकार आहेत. म्हणजेच या ठिकाणी आम्ही संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि 73व्या व 74व्या संविधानात्मक घटनादुरुस्तीने ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग त्या ठिकाणी वाढवण्यावर भर देण्यात आलेला आहे. मग 1992च्या आपण जर या 2 घटनादुरुस्तींचा जर आपण विचार केला तर 1992च्या 73व्या घटनादुरुस्तीने पंचायती राज्य संस्थांना त्या ठिकाणी घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून तळागाळातील लोकशाही यंत्रणेच्या विकासामध्ये हा कायदा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल यांना घटनात्मक दर्जा देऊन त्यांना आम्ही काही अधिकारसुद्धा घटनेच्या माध्यमातून बहाल केलेले आहेत. आणि 74व्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना त्या ठिकाणी घटनात्मक दर्जा दिला. आणि शहरी व्यवस्था
मजबूत करण्यासाठी या कायद्याची मदत झालेली. म्हणजेच याच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी विकास आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, यांना आम्ही अधिकार देऊन त्याच्या माध्यमातून आम्ही त्या त्या ठिकाणचा विकास करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. याच्यातला चौथा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे सार्वजनिक बांधिलकी. कोणतंही काम करत असताना ते काम व्यवस्थित होणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी सार्वजनिक बांधिलकी महत्त्वाची ठरते. मग नोकरशहा असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांची बांधिलकी असेल, सहभाग असेल आणि काळजीची अपेक्षा विकास प्रशासन करते. मग विकासाच्या वाटेमध्ये, कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे आहेत, अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे नोकरशहांना विकासात्मक उद्दिष्टे गाठण्यासाठी आपुलकी, बांधिलकी आणि राष्ट्रीय कार्याबद्दल उत्साह असणे अपेक्षित आहे. कोणतंही काम करत असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होणार आहेत, अनेक प्रकारच्या अडथळे हे सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत. आणि म्हणून कोणतंही काम, आपल्याला माहिती आहे की शासनाची कामे कशा पद्धतीने होतात. एकतर शासनाची कामे वेळेवर होत नाहीत, त्याच्यामध्ये दिरंगाई होते, कामे होण्यासाठी विलंब होतो आणि म्हणूनच लोकांचा त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो. आणि जर कामे व्यवस्थित झाली, चांगल्या पद्धतीची झाली, वेळेमध्ये झाली, तर लोकांचा सुद्धा त्या ठिकाणी बघण्याचा दृष्टिकोन हा बदलणार आहे. आणि मुळातच शासकीय यंत्रणा जी आहे, त्या यंत्रणेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, त्या ठिकाणचा प्रशासकीय वर्ग असेल, नोकरशहा असेल, तर यांच्या मनामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची भावना, एक वेगळ्या प्रकारची जाणीव निर्माण होणं महत्त्वाचं आहे. मग नोकरशहा, प्रशासकीय अधिकारी यांची बांधिलकी असेल, सहभाग असेल आणि काळजीची अपेक्षा विकास प्रशासन करते. म्हणजेच या लोकांनी जर कोणतंही काम करत असताना जर ते काम मनापासून करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्या कामामध्ये अडथळे येणार आहेत, परंतु ते अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून मदत होणार आहे. आणि म्हणूनच विकासाच्या वाटेमध्ये किंवा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे तर आहेतच, आव्हाने तर आहेतच, परंतु त्यामुळे नोकरशहांना विकासात्मक उद्दिष्टे गाठण्यासाठी आपुलकी, बांधिलकी आणि राष्ट्रीय कार्याबद्दल उत्साह असणे अपेक्षित आहे. म्हणजेच त्यांनी ते काम करत असताना हे काम करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते काम करत असताना मनापासून किंवा त्याच्यामध्ये पूर्ण सहभागी होऊन किंवा ते काम करणं ही आपली सामाजिक बांधिलकी आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे. अशा पद्धतीने जर त्यांनी भावना ठेवण्याचा प्रयत्न केला, सार्वजनिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये जी काही आव्हाने असतील ती आव्हाने दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे. तर अशा पद्धतीने विकास प्रशासनाची आपल्याला काही वैशिष्ट्येही सांगता येणार आहेत की जे आपण 4 मुद्द्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. पहिला मुद्दा आपण पाहिला होता बदलाभिमुख, दुसरा मुद्दा आपण पाहिला होता उत्पादनाभिमुख, चौथा मुद्दा लोकसहभाग, तिसरा मुद्दा लोकसहभाग आणि चौथा मुद्दा आपण पाहिला सार्वजनिक बांधिलकी. म्हणजे या 4 मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला विकास हा साध्य करता येणार आहे. आपण त्याच्यानंतर भारतातील विकास प्रशासन म्हणजे आपल्या देशातील विकास प्रशासन किंवा भारत सरकारने आपल्या देशामध्ये म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त झाला तेव्हापासून आजपर्यंत ज्या वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांचा विकास साध्य करण्यासाठी. कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त झाला त्यावेळेला भारतामध्ये अनेक प्रकारच्या समस्या होत्या. मग सामाजिक असतील, आर्थिक असतील, राजकीय असतील, सांस्कृतिक असतील, शैक्षणिक असतील, अशा वेगवेगळ्या समस्यांवर
त्या ठिकाणी मात आपल्याला कशा पद्धतीने करता येईल आणि सर्वसामान्य लोकांचे जीवनमान कशा पद्धतीने उंचवता येईल, त्यांच्या जीवनामध्ये आनंद कशा पद्धतीने निर्माण करता येईल किंवा त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येतील याचा विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना भारत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून भारतातील दारिद्र्य असेल, बेकारी असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न हा भारत सरकारने केलेला आहे. त्याच पद्धतीने लोकांचे दरडोई उत्पन्न असेल किंवा साक्षरतेचे प्रमाण असेल किंवा एकंदरीतच जीवनमानाचा जर आपण विचार केला तर जीवनमान उंचवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी भारत सरकारच्या माध्यमातून काही प्रयत्नही करण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.